राष्ट्रीय भवनात अर्थसंकल्प जाहीर केला। मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली। तसेच राष्ट्रपतींनी अर्थमंत्री यांना दही साखर देऊन त्यांचे तोंड गोड केले। शनिवार हा कुंभमेळ्याचा 20वा दिवस आहे। आज सकाळी 10 वाजेपर्यंत 90 लाख लोकांनी स्नान केले। आज सीएम योगी आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुंभमेळ्यात येणार आहेत। आज 75 देशांचे 116 प्रतिनिधी कुंभमेळ्याला येणार आहेत। महाराष्ट्रामध्ये 7 दिवसात जेबी सिंड्रोम यांनी 4 जणांचा मृत्यू। 60 वर्षाच्या व्यक्तींनी जीव गमावला। राज्यात 140 रुग्ण सक्रिय आहेत, तसेच 20 जण व्हेंटिलेटरवर आहेत। अहमदापूर येथील अहिल्यानगर मार्गावर मध्यरात्री 2 कार समोरासमोर धडकल्यामुळे मोठा अपघात झालेला आहे। बीडमधील अहिल्यानगर मार्गावर मध्यरात्री कार समोरासमोर धडकल्यामुळे अपघात झाला। या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला। सैफ अली खान ह्याच्यावर हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लाम याला अटक करण्यात आली होती। सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या आरोपीशी शरीफुल इस्लाम याचा चेहरा जुळत आहे। पोलिसांनी फेस रेकग्निशन टेस्ट घेतली, ज्यामध्ये पोलिसांनी स्पष्ट केलं की शरीफुल यानेच घरात घुसून सैफवर हल्ला केला होता। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।